त्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरताना पाहतोय, म्हणजे 2 वेगळ्या ठिकाणी, की बाबा एक व्यक्ती येते ॲड्रेस विचारण्यासाठी, एक कागद त्याच्यासमोर एका माणसाच्या समोर हे करते आणि तो कागदाकडे बघितला असताना तो त्या कागदाला असं टिचकी मारतो आणि अचानक तो माणूस समोरचा स्थितप्रज्ञासारखा गप्प उभा राहतो. ती ज्याने ॲड्रेस विचारला आहे तो कागद टाकून तो त्याला त्याचं घड्याळ मागून घेतो, त्याचं पाकीट मागून घेतो, चेन असेल तर चेन किंवा हातात अंगठी असेल तर ते घेतो आणि तो मुकाट्याने समोरचा माणूस काढून देतोय. संमोहनामुळे असा हा गुन्हा घडतोय असं एक सोशल मीडियावर फिरतंय. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिकली सायन्सला धरून नाही आहेत. समजा एखादी केस, एखादी समजा स्त्री असेल आणि तिचं कुठे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि समजा तिने घरातले काही दागिने असतील किंवा पैसे असतील त्याचं कर्ज दिला दिली असतील किंवा एक बाबा तो बाबा अडचणीत आहे, नडी आहे, सोनं ठेवायला दिलेली पण राबळत नाही आहे आणि मग आता हे सांगायचं कसं घरामध्ये. मग मी ते घालून चालले होते आणि रस्त्यात मला एक जण भेटला आणि त्याने काहीतरी असं केलं जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की चुटकी मारली किंवा पेपरला टच केलं आणि मला परत काही कळलंच नाही. आता ज्यावेळेस एखादी व्यक्ती असं मध्ये पोलीस स्टेशन जाऊन की मला काय झालं कळलंच नाही, तर तुम्ही त्याला प्रश्नच विचारू शकत नाही. आणि ज्यावेळेला मी जागी झाले त्यावेळेला माझ्याकडे पर्स नव्हती किंवा दागिने नव्हते, मग बहुतेक मला कोणती संमोहित केलं. तर त्या पोलीस स्टेशनला नोंद होताना काय होते, या स्त्रीला कोणीतरी संमोहित केल्या आणि दागिने काढून घेतले किंवा जवळचे ऐवज काढून घेतले. मग आता नोंद झाल्यामुळे रिपोर्टर काय करणार आहे, तसंच उचलणार आहे आणि थोडी अधिक रंजकता दिल्याशिवाय आपण आम्ही वाचत दिसतोय कोणी